नमस्ते मित्रमैत्रिणींनो, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग पाहिलेली आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग पाहणार आहोत। तर आपण स्टिचिंग करण्यासाठी आपण हे अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलेला आहे। हा पुढचा भाग तुम्हाला महत्त्वाचा आहे, तो मी दाखवून देणार आहे। तर हे बघा, आपण काय केलेलं आहे, जे जे खुणा आपण केल्या होत्या त्या सगळ्या खुणा आपण ह्याच्यावर आखून घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपल्याला ही 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। 1 इंचापेक्षा कमी नाही घ्यायचा। हा टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि बाजूच्या साईडचा आपल्याला फक्त टंचनच्या मापा एवढा टक्स घ्यायचा आहे। बाजूचे सगळे टंचनच्या मापा एवढे घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पफ एकदम छान बसेल। 4 टक्सचा पफ एकदम छान येईल। तुम्ही आता बघू शकतात की 3 टक्स मारले तर आपला पफ किती छान क्रिएट झालाय। हे बघा, हे पफ। आणि आपल्याला काय करायचंय, आता लगेच सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण साइड करून घ्यायची आहे 4 टक्सची। आणि ही कॅनव्हास पट्टी अटॅच करून टाकायची आहे, सॉरी क्रॉस पट्टी अटॅच करायची आहे। हे बघा, क्रॉस पट्टी एकदम छान पद्धतीने अटॅच करायची। आणखीन तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ पाहायला आवडते हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे बघा, एकदम फिनिशिंग, बाहेरून काहीच दिसणार नाही। एकदम फिनिशिंग मध्ये आपला हे ब्लाउज रेडी होणार आहे। हा आपला हा बघा, हा आपला 4 टक्सचा एक साइडचा भाग रेडी। या ठिकाणी आपल्याला खालून पट्टी अटॅच करायची आहे। हाय हुक साठी आईची पट्टी अटॅच करायची आहे। मेन फॅब्रिक शिल्लक असेल तर मेन फॅब्रिक घेऊ शकता तुम्ही। या ठिकाणी मेन फॅब्रिक शिल्लकच नाहीये, तर आपण हे करणार आहोत, अस्तर घेणार आहोत। ब्लाउज मध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाची असते। कटिंग स्टिचिंग सोबत फिनिशिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला सपोर्ट करा। हे बघा, आपला हा 4 टक्सचा एक्स्ट्राची क्रॉस पट्टी झालेली आपण कट करून टाकली। हा बघा, हा किती मस्त पफ क्रिएट झालेला आहे। 37 छातीचं हे माप आहे, तर तुम्ही हे 37, 38 आणि 36 साईजला सुद्धा हेच माप तुम्ही टाकू शकतात। याच ठिकाणी आपण कॅनव्हास कसे जोडायचे हे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तर आता आपल्याला हे कॅनव्हास अटॅच करून घ्यायचं आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी छोटे छोटे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कुठलीच गोष्ट तुमच्या नजरेतून सुटू नये आणि तुम्हाला एकदम परफेक्ट योग्य माप मिळावे। हे कट करून घ्यायचे, हे कट खूप महत्त्वाचे आहेत।
याने आपला गळा पलटी होण्यास खूप मदत होते, छान मदत होते, व्यवस्थित पलटी होतो. पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि आपण ज्या साईडला कट केलेत ना, तो कटचा भाग पूर्णतः एका साईडला दुमडून घ्यायचा, अस्तरच्या साईडला एक दाब मारून घ्यायचा आहे. इस्त्री वगैरे करून घेऊ शकता तुम्ही. आणि हे मेन स्टिच करून घ्यायचं आहे. हा झाला आपला पाठीमागलचा भाग. आणि भाईला जे जॉईंट लावायचं होतं ते मी लावून घेतलेलं आहे. भाईचा जर व्हिडिओ तुम्हाला भाई जर करता येत नसेल तर एक व्हिडिओ आहे आपला यूट्यूब चॅनलवर, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलवर सर्च करा, किंवा मी तुम्हाला आय बटन ह्याच्यावर तुम्हाला तो व्हिडिओ देईल, तो तुम्ही पाहू शकता. एकदम हलक्या हाताने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे, त्याला ओढाताण बिलकुल करायची नाही. हे मी पूर्ण जॉईंट करून घेते. हे बघा आपलं हे बॅक साईड पूर्ण स्टिच करून झालेली आहे. तर आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर मी टक्स ह्या पद्धतीने टाकते, ते तुम्हाला शेअर करते. हे बघा या साईडनं आपण 1.5 इंच सोडलेलं आहे, एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. तर त्या 1.5 इंचमध्येच हे आपलं फोल्डिंग केलेलं ठेवायचं आणि त्यानंतर हे इथून थोडंसं कट मारायचं आहे, म्हणजे आपल्याला ॲक्युरेट टक्सचा माप येईल. आणि जर तुमचा गळा म्हणजे डीप असेल तर त्या गळ्याच्या खाली म्हणजे गळ्याच्या खालोखालच तुमचा टक्स आला पाहिजे. कम से कम 3, 3.5, 4 इंचाचाच टक्स आला पाहिजे. जेवढा डीप असेल तुमचा गळा, एवढंच टिप लक्षात ठेवा की डीप असेल तर टक्स छोटा राहील, आणि डीप नसेल किंवा पॅक गळा असेल तर तुमचा टक्स 5 इंचपर्यंत राहू शकतो, तर फिटिंग चांगली येईल. हे थोडे थोडे टिप्स असतात जे तुम्ही फॉलो केलं तर फिनिशिंगमध्ये जास्त आणि फिटिंगमध्ये खूप छान ब्लाऊज बसायला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पट्टी जॉईंट करत आहोत, आणि ज्या ठिकाणी आपण टक्स टाकले त्या ठिकाणी एक चून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कमरेला एकदम गोल आकार असा भाग बसेल, उठवणार नाही कुठून. हे चुना घेणं खूप महत्त्वाचं आहे. शिलाईमध्ये भरपूर साऱ्या टिप्स असतात, ते तुम्ही फॉलो करा.